नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका महाराणी सईबाई विद्या मंदिर मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा या उपक्रमांतर्गत आज मी दुसरी कथा तुमच्यासमोर सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे भावना. एक हमाल स्टँडवर हमाली करायचा. त्याला बऱ्यापैकी त्यातून पैसे मिळायचे आणि त्यावरच त्याचा संसार सुखाने चालला होता. एकदा एका प्रवाशाची भली मोठी बॅग खांद्यावर घेऊन तो चालला होता. हमाल बॅग ती घरापर्यंत घेऊन आला, पण त्याला खूपच कमी पैसे देण्यात आले. त्यावर तो म्हणाला, साहेब किती ओझे होते, माझा तर खांदाच दुखू लागला आहे, अजून 4 रुपये जास्तीचे द्यावेत. तेव्हा साहेबांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला अधिकचे रुपये दिले. असेच एके दिवशी तोच हमाल भली मोठी बॅग घेऊन डोंगराकडील दूरच्या घरापर्यंत गेला. खूप ओझे असल्याने तो वाकला होता. त्याला एकाने विचारले, काय रे, या हमालीत तुला खूप पैसे मिळाले असतील ना? तो हसला आणि म्हणाला, बॅग तशी खूप जड नव्हती आणि जास्त पैसेही मिळाले नाहीत. पण खरी गोष्ट अशी आहे की बॅग माझ्या मामाची होती. मला जराही ओझे वाटले नाही, कारण माझ्या मनातील भावना माझ्या मामाच्या नात्यात गुंफल्या होत्या. या गोष्टीचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीने कोणतेही काम श्रद्धापूर्वक केले तर त्याचे कष्ट जाणवत नाहीत. धन्यवाद.